नमस्कार. नमस्कार. बरं, आता 3 अपेक्षा सांगा तुमच्या त्यांच्याकडून. मला फिरायला घेऊन जावं. मान्य आहे? हो. दुसरी? ते पण मस्तीच्या ठिकाणी, आवडीच्या ठिकाणी. म्हणजे कुठे? शांत ठिकाणी अजिबात नाही. म्हणजे कुठे? जिथे खेळायला मिळेल वगैरे, असं मस्ती करायला मिळेल असं. बागेत घेऊन जाऊया. घसरगुंडी आहे, घसरगुंडी वर खाली जाते आहे. शॉपिंगला जायचं तर जिथे गर्दी नसेल तिथे. म्हणजे कुठे न्यायचं त्यांनी तुम्हाला? म्हणजे जेव्हा भारत बंद असेल तेव्हा शॉपिंग करायला जायचं, तेव्हा गर्दी नसते. तिसरं बाहेर गेल्यावर जास्त चालायची गरज पडणार नाही अशा ठिकाणी. हो ठीक आहे. सगळ्याला हो म्हणतायत ते. हा, घरातच बसवणार वाटतं तुम्हाला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ताईकडून. माझ्याबरोबर क्रिकेटची मॅच बघायची. मान्य आहे? नाही, का जमणार नाही ते. नाही म्हणताय? जमेल जमेल. त्यांनी कधी मॅच बघितली नाही तर कळत नाही म्हणून. हे तर समजायला लागला ना की येईल, ती पण येईल, बरोबर येईल. काय हो? नाही. नाहीच म्हणतायत. तुम्ही बघणारच नाही मॅच? नाही. म्हणजे ही अपेक्षा काही तुमची पूर्ण नाही होणार. आता दुसरी अपेक्षा सांगा. अपेक्षाच तोडून टाकली पहिलीच. विकेट गेली. इथे दुःख झालं. आता दुसरी 2 अपेक्षा काय लक्षात करू? अरे अरे अरे, क्रिकेट खूप प्रेम करता तुम्ही? हो खूप. बायकोपेक्षा जास्त? नाही. एक मिनिट, त्यांनी कसे हावभाव केले कळले का तुम्हाला? नाही ना? कसे केले असणार ते माहिती आहे. कसे केले असणार ते तुम्ही टीव्हीत नक्की बघा. दुसरी सांगितलीच नाही अजून अपेक्षा. दुसरी अपेक्षा आहे की कधी कधी शॉपिंगला गेलो तर 1-2 दुकानमध्येच फिर, पूर्ण मार्केट नको फिरू. मान्य आहे? हा, पण आवडलं नाही तर फिरणार. एक दुजे के लिए चा जोडा इतका असाच्या असाच असू शकतो. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा, बाहेर फिरायला गेलो तर जे आवडेल ते खा, विचार करू नको. हॉटेलचा विचार करू नको कुठली हॉटेल आहे. मी सांगितलं तिथे खायचं तर खा. स्वाभाविक आहे मी चांगली हॉटेल सांगणार नाही. इकडे नाही, हॉटेलचं नाव खूप मोठं आहे. आतमध्ये मोठे मोठे एसी दिसत आहेत, बाहेर सगळं काचच आहे, म्हणजे आतमध्ये महाग असेल. मी घेऊन जातोय तुला. बरोबर आहे, पण काटकसर हा स्वभाव असल्यामुळे तुमचा विचार करून त्या तसा निर्णय घेत असते. हो, विचार करते ती गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही कधी कधी असं नाही की प्रत्येक आठवड्यात जातो. त्यांचं म्हणणं काय असतं, बाहेर मोठे मोठे एसी जेव्हा दिसतात, तुम्ही आत गेलात, खाल्लं आणि बिल आल्यानंतर तुम्हाला घाम आला तर तो म्हणून ती काळजी घेतात. तिसरी अपेक्षा झाल्या ना? 3 झाल्या. बस झाल्या. खूप अपेक्षा झाल्या. आता तुम्ही सांगा, त्यांच्या आईला काय विश्वास देणार? त्यांना आयुष्यभर सांभाळून. बघा, अजून काय पाहिजे? त्यांना ते मान्य आहेत. हो ना? त्यांची पण हीच अपेक्षा आहे. त्यांना फक्त एक अपेक्षा विचारलं असतं तर तेच बोलले असते. हो ना? आणि तुम्ही त्यांच्या घरच्यांना काय सांगणार? आयुष्यभर एकत्र राहील त्यांच्यासोबत. काळजी करू नका, वेळ पडली तर मुलाला बाहेर काढील. बरोबर ना? तुम्ही पण उद्या समजा या दोघांमध्ये एकाची बाजू घ्यायची वेळ आली तर मुलीची घेणार की मुलाची घेणार? मुलीची घेणार. बघा, एकत्र बोलतायत म्हणजे मला बंदोबस्त करावा लागेल, रेडी राहावं लागेल. आपल्या घरी आल्यानंतर त्याचं आज मुलगी, आजी पण माझी मुलगी आहे आणि ती पण एक मुलगीच आहे. हो. म्हणजे तिला आणि तिच्या याला नाही का, आमची मोठी पण सून आहे, तिला पण माझी पहिल्यापासून तीच अपेक्षा होती का माझी मुलगी बनून राहा, सून बनू नको. करेक्ट आहे. आणि त्यामुळे काळजी करू नका. सगळ्यांनी आनंदात राहा, एकत्र राहा. तुमच्या दोघांनीही एकमेकाला समजून घेऊन सुखाचा संसार करावा, हीच मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांसह झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. सासरी निघालेल्या ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून देऊया ही पैठणी. अभिनंदन.